स्वामी चरित्र सारांत अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय 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 निर्गुणा, जय 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 सनातना, जय 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 गणना लोकपाला सर्वेशा अकलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती स्वस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनेशी हेरळी कराधिक शास्त्रासी वेतन देऊनी ठेविले त्या समयी मुम्मापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी आणावे अकलकोटी हेतू उपजला नृपापटी भूत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले रात्रंदीन रूप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी पाहाव्या तिचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे कोणी सत्वर यतिराज हसले मुखे काही न बोलती वारंवार हाश करीती पाहून ऐसी विचित्रवृत्ती बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेळा संन्यासी बुडर पडली लोकासी व्यागले व्यर्थ भक्तीसी याने डोंग माजविले तिथून या निघाले ब्रह्मचारी तेथून या निघाले ब्रह्मचारी सत्वर आले बाहेरी लोका बोलते हास्य तरी तुम्ही व्यर्थ बसला हो पाहुणे तुमचे अज्ञान यांचे वाढले डोंगपूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्तानी विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नेम सारोन ब्रह्मचारी करीती शयन पारसी जवळी पारसी दोघे जण तेही निंद्रिस्त जाहले निंद्रा लागली बुवासी लोटली या काही सेक स्वप्न दयासी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरी वृचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंशापना करीत असे ऐसे पाहोने ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वै खरी शब्द एक न बोलवे जवळे होते जे पारसी जागृत आली तयासी त्यांनी धोरणी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नेचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता आपल्या प्रश्नासी कथकथा स्वामी हसले मग काय बोलते तीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने दे कोणी वृश्चिकांसी काय म्हणून ब्यालासी तरी वृद्ध भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फोकट हातानं याची बुवा प्रतिपटली कुण धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदतीत त्या समयापासून भक्ती जडली स्वामीचरी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोद भाविक भक्त सप्तमोध्याय ओढा श्री राजाधिराज योगिरा श्री स्वामी समर्था प्रणमस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विष्टामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पत्री दप्तरदान राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षाची जहागीर त्याप्रती सकल सुखी अनुकूल सती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्मागाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्र दिन गेले शरीर सुकन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोगविलास सोकोपभोग कैसा त्यासा निंद्रा न्यायची रात्रंदिवस चिंता नळे पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसी ब्राह्मण संदर्भाने बहुसाले दिलेली दाने आरोग्य व्हावे म्हणून विठले संसार सोक्याची त्रासाले याबावे यात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीरासी रत्नदीन चैन नसे कोणात लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत जाहोला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा ते नेव्याधी जाय दुरी तरी तेथे तेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तो ते हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित तया नगरीच्या नरनारी खामधंदा करीत अगरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रांतस्नाने करोने पूजा द्रव्ये घेऊन अर्पावया समर्थचनी जाती अति त्वरे नीती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोद प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी चरणारविंदा प्रणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ. अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतर कांजली ख्याती कामना धरून चित्ती बहुत लोकदर्शन येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान येथे
जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले. चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणे. तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईल. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद लेती याचे मन म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्या लखी. ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयासी देईल. सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करी ती बाई आनंदाली चित्ती. म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रतिकार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ तोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंधे पीडित तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधी पासून. ऐसे कथा वरदा आणि समर्थ तेथोनी उठले. एवं स्मशानभूमीत आले तिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून सेवे करी शंकरावासी. म्हणती लीला करुणेसी चुकविली तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकरावे त्या दिवशी काना दिदला फकीरासी आणि शेक दर्ग्यास एक गफणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते द्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहोल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीशी आराम पडला. राव गेले सोनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेची दर्शन आल्या कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे. महाराज ज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणारा नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत ती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकरावाची अजरामर राहिली. ते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसुद्भाविक भक्त 9मो अध्याय गोढा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त.